बघा, रिसेंट लेक्चरला आपण ॲग्रो क्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग आपण स्टार्ट केली होती. ॲग्रो क्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग 1988 ला इनिशिएट झालेली आहे 75 इयर प्लॅनमध्ये, आणि प्लॅनिंग कमिशननी हे ॲग्रो क्लायमॅटिक रिजनल प्लॅनिंग जे आहे ते स्टार्ट केलेले. देन आपण ॲग्रो क्लायमॅटिक झोन बघितले. इंडिया इज डिवायडेड इंटू 15 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स अँड महाराष्ट्र इज डिवायडेड इंटू 9 ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स. India is divided into 15 agroclimatic zones and Maharashtra is divided into 9 agroclimatic zones. हे आपण काल बघितले. देन ॲग्रोक्लायमॅटिक झोन म्हणजे आपण बघितलं, आणि ॲग्रो इकॉलॉजिकल झोन म्हणजे काय किंवा ॲग्रो इकॉलॉजिकल रिजन म्हणजे काय हे आपण बघितलेलं आहे काल. सो काल आपण जस्ट एक पहिला ॲग्रोक्लायमॅटिक झोन आपण स्टार्ट केला होता, वेस्टर्न हिमालयन रिजन. कोणता? वेस्टर्न हिमालयन रिजन. आता तुम्हाला सांगितलं की वेस्टर्न म्हणजे पश्चिम, हिमालयन मीन्स हिमालय. हिमालयाच्या पश्चिमेला असणारा जो रिजन आहे त्याला आपण म्हणतो वेस्टर्न हिमालय रिजन. ह्याच्यामध्ये आपण बघितलं, मॅपमध्ये आपण बघितलं की ह्याच्यामध्ये जम्मू काश्मीर येतो, हिमाचल प्रदेश येतो आणि हिली एरियाज ऑफ यूपी येतात. ठीक आहे, जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेश हे 2 स्टेट येतात ह्याच्यामध्ये. इथे क्लायमेट जे आहे ते कूल आणि ह्युमिड क्लायमेट आहे. म्हणजे प्रत्येक ॲग्रोक्लायमॅटिक झोनमध्ये फक्त 4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिले म्हणजे त्यांच्यामध्ये कोणता एरिया येतो, दुसरा म्हणजे तिथं क्लायमेट कसं आहे, तिसरा म्हणजे तिथे पाऊस किती आहे, आणि चौथा म्हणजे तिथे क्रॉप कोणते घेतले जातात. सो पहिला वेस्टर्न हिमालयन रिजन, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि सम हिली एरियाज ऑफ यूपी हे येतात. देन इथं क्लायमेट जे आहे ते कूल आणि ह्युमिड क्लायमेट आहे. पाऊस जो आहे, रेनफॉल जो आहे तो 1650 ते 2000 mm आहे. आणि चौथी गोष्ट, इथे 3 टॉप रँकिंगवाले क्रॉप आणि त्यांच्या जोडीला पोटॅटो हा क्रॉप घेतला जातो. दॅट्स इट. आणि आपण बघितलं की ह्या एरियाला जर आपल्याला डेव्हलप जर करायचं असेल तर कोणते मेजर करायला पाहिजेत ते आपण इथे बघितलं. सेकंड ॲग्रोक्लायमॅटिक झोन आपण बघूया, तो म्हणजे ईस्टर्न हिमालयन रिजन. ठीक आहे, ईस्टर्न हिमालयन रिजन नावात आहे. ईस्टर्न म्हणजे पूर्व. ठीक आहे, आता हिमालयाच्या पूर्व भागाला जे राज्य येतात ना त्यांना आपण म्हणतो ईस्टर्न हिमालयन रिजन. काल आपण बघितलं वेस्टर्न हिमालयन म्हणजे हिमालयाच्या पश्चिमेला, आणि ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये हिमालयाच्या पूर्वेला. तर बघा, सिक्कीम, हिल्स ऑफ दार्जिलिंग, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मेघालय, मणिपूर, त्रिपुरा, मिझोराम, आसाम, जलपाईगुडी एरिया ऑफ वेस्ट बंगाल अँड सम पार्ट्स ऑफ बिहार, हा सगळा पार्ट येतो ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये. बघा अजून एकदा, सिक्कीम आहे, ठीक आहे, अरुणाचल प्रदेश आहे, नागालँड आहे, मेघालय आहे, मणिपूर आहे, त्रिपुरा आहे, मिझोराम आहे आणि आसाम आहे. ठीक आहे, हे 8 राज्य जे भारताच्या पूर्वेला येतात. ठीक आहे, हे 8 राज्य जे भारताच्या पूर्वेला येतात. ठीक आहे, आणि ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा एक काय आहे, तो म्हणजे हिल्स ऑफ दार्जिलिंग आणि जलपाईगुडी एरिया ऑफ वेस्ट बंगाल. ह्या 2 गोष्टी फक्त इथे एक्स्ट्रा आहेत, आणि काही पार्ट जो आहे तो बिहार त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. आता आपण बघूया की कोणता रिजन येतो, म्हणजे काय येते इथं. सगळ्यात पहिलं लोकेशन बघा. आता हा वेस्टर्न हिमालयन रिजन आपण काल बघितलाय, हे हिमालयाची पोझिशन आहे अशी. सो आता या हिमालयाच्या पूर्वेला, ठीक आहे, हा आहे आपला ईस्टर्न हिमालयन रिजन, हिमालयाच्या पूर्वेला. ठीक आहे, ईस्टर्न हिमालयन रिजन हा जो भाग आहे तो. आता बघा लोकेशन कशा कशा येतात ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये येतं सगळ्यात पहिल्यांदा सिक्कीम, ठीक आहे, नंतर येतं अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम, मेघालय, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, सम पार्ट्स ऑफ बिहार अँड जलपैगुरी डिस्ट्रिक्ट ऑफ जलपैगुरी एरिया ऑफ वेस्ट बंगाल. म्हणजे तुम्हाला हे लोकेशन कळते, हा पूर्ण भाग येतोय, सिक्कीम पण येतं, बिहार पण येतं आणि वेस्ट बंगाल पण येतं. म्हणजे टोटल ह्याच्यामध्ये
आणि सम हिल्स ऑफ दार्जिलिंग सुद्धा येतात बघा ह्याच्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे 8 मेन राज्य, त्याच्यानंतर बिहार आणि वेस्ट बंगालचा काही भाग आणि हिल्स ऑफ दार्जिलिंग, असे टोटल 11 एरिया या ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये इन्क्लूड आहेत. 11 एरिया. वेस्टर्न हिमालयन रिजन मध्ये 3 एरिया होते, जस्ट जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि हिल्स ऑफ युपी. दॅट्स इट. याच्यामध्ये हे 8 राज्य. ठीक आहे, सिक्कीम आला, बिहारचा काही पार्ट आणि वेस्ट बंगालचा जलपाईगुडी पार्ट. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. सो दिस इज काय, हे ईस्टर्न हिमालयन रिजन आहे. सो आता इथं क्लायमेट कसं असेल, आपण बघितलं की इथं मोस्टली शिफ्टिंग कल्टिवेशन केली जाते. शिफ्टिंग कल्टिवेशन का केली जाते? बिकॉज इथं एक्सेस रेनफॉल आहे, सगळ्यात जास्त रेनफॉल आहे इथं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट मीन्स भारतामध्ये सगळ्यात वर्स्ट सॉइल इरोजन जे आहे ते इथं होतं, पूर्वेला होतं. ठीक आहे, सगळ्यात वर्स्ट सॉइल इरोजन. ठीक आहे, देन इथले लोक जे आहेत ते 2 प्रकारचे फार्मिंग करतात. इथले जे लोक आहेत ते 2 प्रकारची फार्मिंग करतात. एक म्हणजे सिंपल सेटल्ड ऍग्रिकल्चर इन प्लेन्स ऑफ आसाम, सेटल्ड ऍग्रिकल्चर. ठीक आहे, जर आपण विचार जर केला, ठीक आहे, इथं तर इथं आसाम जो आहे तो आसाम फक्त इथे सपाट प्रदेश आहे, प्लेन्स आहे. बाकी सगळे हिली माउंटेनियस रिजन आहेत. आसाम जो आहे तो फक्त प्लेन्स मध्ये येतो थोडाफार, बाकीचे सगळे माउंटेनस रिजन आहेत. सो आसाम सारख्या ठिकाणी सेटल्ड ऍग्रिकल्चर केली जाते. ठीक आहे, जसं की टी गार्डन, कॉफी गार्डन जे आहेत ते काही प्रमाणामध्ये इथं आहे. आणि बाकीचे जे राज्य उरतात हिली एरियाजमध्ये, इथे मोस्टली शिफ्टिंग कल्टिवेशन केली जाते. ठीक आहे, मोस्टली शिफ्टिंग कल्टिवेशन केली जाते. सो शिफ्टिंग कल्टिवेशन इज ऑल्सो कॉल्ड एज झूम कल्टिवेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड एज स्लॅश अँड बर्न ऍग्रिकल्चर. ठीक आहे, आणि सगळ्यात महत्वाचं गोष्ट म्हणजे काय, तर इथल्या लोकांचा मेन जे ऑक्युपेशन आहे ती आहे ऍग्रिकल्चर. आणि इथं एक गोष्ट महत्वाची ते म्हणजे इथं म्हणजे बघा एक मिनिट, इथं मान्सून पॅडी हा जो क्रॉप आहे, मान्सून पॅडी हा मोस्ट प्रिव्हॅलंट आहे. म्हणजे मोस्टली इथं मान्सून पॅडी घेतला जातो. ठीक आहे, देन बघा आता तुम्हाला कळालं ईस्टर्न हिमालय रिजन मध्ये काय आहेत. तर 8 राज्य येतात बघितलं आपण, आणि 3 वेगवेगळे पार्ट येतात. दार्जिलिंगचे हिल असतील, बिहारचा पार्ट असेल आणि वेस्ट बंगालचं जलपाईगुडी असेल. सो क्लायमेट ह्युमिड आणि सब ह्युमिड आहे. आता व्हाय क्लायमेट ह्युमिड आणि सब ह्युमिड आहे? बिकॉज एक्सेस रेनफॉल आहे, सगळ्यात जास्त पाऊस पडतो इकडं. ठीक आहे, सगळ्यात जास्त पाऊस पडतो इकडं. वेस्टर्न हिमालयन रिजन म्हणजे उत्तरेला, तिकडे बर्फ पडतो पण पाऊस तर कमी आहे ऍज कम्पेअर टू पूर्वेच्या साईडला. ठीक आहे, सो तिथे 1650 ते 2000 mm आपण बघितला. इथं तिथल्यापेक्षा जास्त रेनफॉल आहे, आणि सगळ्यात जास्त रेनफॉल या ठिकाणी पडतो पूर्वेला, लक्षात ठेवा. आणि हे एक्सेस रेनफॉल मुळे इथं शिफ्टिंग कल्टिवेशन केली जाते. आणि सगळ्यात बेस्ट सॉइल इरोजन सुद्धा इथंच होतं. सो कंटिन्युअस पाऊस पडल्यामुळे इथं ह्युमिडिटी जास्त आहे. ह्युमिड आणि सब ह्युमिड क्लायमेट आहे. कूल क्लायमेट आहे का नाही? इथे बर्फ एवढा पडतो का जसा नॉर्थला पडतो? नाही, इथं काय, इथं पाऊस जास्त पडतो. सो इथं ह्युमिड आणि सब ह्युमिड एन्व्हायरमेंट क्लायमेट आहे, लक्षात ठेवा. देन पाऊस इथं तिथल्यापेक्षा जास्त आहे, की ते 1840 ते 3528 mm. 1840 ते 3528 mm. सिम्पलचं लक्षात ठेवा, सिम्पलचं. तुम्हाला डायरेक्ट पाऊस असा तुम्हाला हे म्हणजे डिरेक्टली तर रेंज विचारत नाही तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह मध्ये. तुम्हाला जस्ट पाऊस किती आहे ह्याचा फक्त तुम्हाला अंदाज पाहिजे तिथं. सो सिम्पल वेस्टर्न हिमालयन रिजन मध्ये जास्तीत जास्त 2000 mm एवढा पाऊस पडतो, आणि ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये जास्तीत जास्त 3000 एवढा, 3000 3500 mm एवढा पाऊस पडतो, लक्षात ठेवा. म्हणजे आतापर्यंत हायएस्ट आकडा हा 3500 mm आहे, कुठल्याही तुम्ही रिजन मध्ये जर बघितला तर. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. वेस्टर्न हिमालयन रिजन उत्तरेला खूप झालं 2000 mm चा पाऊस पडतो, आणि पूर्वेला 3500 mm चा, लक्षात ठेवा. सो 3.5 हायएस्ट आकडा आहे आतापर्यंत. देन 5 रिजन मध्ये हा जो ईस्टर्न हिमालयन रिजन आहे तो डिवाइड केलेला आहे. आपण बघितलं वेस्टर्न हिमालयन रिजन जो आहे तो 3 सब रिजन मध्ये डिवाइड केलेला होता. आणि इथं मेन क्रॉप आहेत मेज, बघा मेज आहे, पॅडी आहे, ज्यूट आहे, आणि रेपसीड आहे. आता इथं तुम्ही काय लक्षात ठेवणार, की भारतामध्ये जे 2 टॉप रँक, भारतामध्ये
सॉरी पॅडी आणि मेज आहे. टॉप 3 रँकिंग वाल्या क्रॉप पैकी मेज आणि पॅडी इकडे घेतला जातो. टॉप 3 रँकिंग वाल्या इथं व्हीट घेतला जात नाही. आणि यांच्या जोडीला दुसरे 2 क्रॉप आहेत, ज्यूट आणि रेपसीड. हे लक्षात ठेवायचं की मोस्टली बांबू म्हणजे ज्याच्यापासून आपण हे ऑब्टेन करतो, काय म्हणतो आपण, म्हणजे फायबर ऑब्टेन करतो, असे क्रॉप इकडे घेतले जातात पूर्वेकडे. ठीक आहे. सो हे लक्षात ठेवा, टॉप 3 रँकिंग मधले 2 क्रॉप पॅडी आणि मेज, पहिला आणि तिसरा क्रॉप, आणि 2 यांच्या जोडीला ज्यूट आणि रेपसीड हे घेतले जातात. सो मोस्टली तुम्ही जर विचार केला तर याच एरियामध्ये ज्यूट घेतला जातो. ज्यूट हा क्रॉप आला की ईस्टर्न हिमालयन रिजनच किंवा इकडचा पूर्वेकडचाच भाग मोस्टली इमॅजिन करायचा. ठीक आहे. देन शिफ्टिंग कल्टिवेशन ऑन 1/3 ऑफ कल्टिवेटेड एरिया. शिफ्टिंग कल्टिवेशन मोस्टली इथं प्रिव्हॅलंट आहे आणि सॉइल इरोजन इथं मोर आहे, किंवा आपण म्हणू शकतो एकदम वर्स्ट सॉइल इरोजन आहे ऑल ओव्हर इंडियापेक्षा. ठीक आहे. हे सिंपलचं काय आहे, ईस्टर्न हिमालयन रिजन आहे, पूर्व हिमालयन रिजन. ठीक आहे. देन बघा, हे प्रत्येकाच्या कॅरेक्टरिस्टिक्स लक्षात ठेवा. आता काल आपण बघितलं की वेस्टर्न हिमालय रिजनला डेव्हलप करायचं असेल तर काय करावं लागेल. आता समजा तुम्ही आता आलेलात पूर्वेमध्ये आलेलात, तुम्ही पूर्व भारतात गेलात तुम्ही. ठीक आहे. सो हा जर रिजन डेव्हलप करायचा असेल तर सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन फॉर इच वॉटरशेड, इथं वॉटरशेड प्रोग्राम सुद्धा जे आहेत तिथं राबवले जातात. बिकॉज एक्सेसिव्ह रेनफॉल आहे, रन ऑफ जास्त आहे म्हणून सॉइल इरोजन जास्त होतं, त्याच्यामुळे सॉइल कॉन्झर्व करावी लागते. सो सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन फॉर इच वॉटरशेड इज रिक्वायर्ड. ठीक आहे. देन एज्युकेट द पीपल अबाउट द हार्मफुल इफेक्ट ऑफ लँड इरोजन ऍट पंचायत लेवल. म्हणजे लँड इरोजन म्हणजे सॉइल इरोजनचे हार्मफुल इफेक्ट काय आहेत ते लोकांना सांगा म्हणलेलं आहे. ठीक आहे. देन फॅसिलिटीज ऑफ गुड सप्लाय ऑफ इनपुट, मार्केट, ट्रान्सपोर्टेशन, प्रोसेसिंग अँड स्टोरेज या फॅसिलिटीज अवेलेबल व्हायला पाहिजेत तिथल्या लोकांना. ठीक आहे. देन adoption of integrated farming system because of different dietary pattern of local people. म्हणजे इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम इथं लोकांनी केली पाहिजे, अडॉप्ट केली पाहिजे, जेणेकरून डिफरंट डायटरी पॅटर्न आहे इथल्या लोकांचा. म्हणजे जसं तुम्ही एरिया व्हॅरी होईल तसं डायटरी पॅटर्न त्यांचा व्हॅरी होईल. आणि गुड कम्युनिकेशन अँड ट्रान्सपोर्ट फॅसिलिटीज इथं अवेलेबल पाहिजे. ठीक आहे. देन इथं थोडाफार जर आपण आता इथं पंचायत लेवल हा विषय आला म्हणून सांगूयात की मोस्टली जे ट्रायबल कम्युनिटीज आहेत त्या ट्रायबल कम्युनिटीज या एरियाला बिलॉंग करतात. ठीक आहे. ट्रायबल कम्युनिटीज. देन इथं महत्वाचं काय तर जे कोणते ट्राईब्स तिथं आहेत त्यांच्यामध्ये जे गव्हर्नन्स आहे, टाईप ऑफ गव्हर्नन्स ते कसं आहे तर चिफ्टेनशिप टाईप ऑफ गव्हर्नन्स आपण म्हणतो. आणि काही जण विलेज काउन्सिल वरती बिलॉंग करतात, म्हणजे बिलीव्ह करतात. ठीक आहे. देन हे जस्ट काय होतं, सेकंड झोन होता आपला कोणता, ईस्टर्न हिमालयन रिजन. ठीक आहे. पूर्व म्हणजे हिमालयाच्या पूर्वेकडचा भाग. आता बघा, नेक्स्ट आहे लोअर गँगेटिक प्लेन, मिडल गँगेटिक प्लेन, अप्पर गँगेटिक प्लेन आणि लास्ट आहे ट्रान्स गँगेटिक प्लेन. आता आपण पहिल्यांदा हे बघूया, गँगेटिक मीन्स गंगा रिव्हर, गंगा नदीची लोकेशन. सो बघा, आपण बघू गंगा नदीची लोकेशन कशी आहे. त्याआधी तुम्हाला आपण हे मिडल गँगेटिक प्लेन वगैरे कुठे आहेत ते बघूया आपण. आता तुम्हाला सगळ्यात इथं दिसते लोकेशन, इथं लोअर गँगेटिक प्लेन इथं आहे बघा, वेस्ट बंगालच्या इथं. ठीक आहे. वेस्ट बंगालच्या इथं बांगलादेश दिसतोय ना, बांगलादेशच्या इथे वेस्ट बंगाल आहे. देन नेक्स्ट आहे चौथा झोन, तो म्हणजे मिडल गँगेटिक प्लेन इथं बिहार युपीचा पार्ट येतो. नंतर 5वा झोन आहे अप्पर गँगेटिक प्लेन, इथं होली दिल्ली असेल किंवा थोडाफार पार्ट इथं ह्याचा लागतो, युपी असेल. ठीक आहे. आणि हरियाणा, पंजाब इकडचा पार्ट लागतो. आणि कितीवा 6वा झोन तो म्हणजे ट्रान्स गँगेटिक प्लेन, इथं होली हरियाणा राजस्थानचा पार्ट, थोडाफार पंजाब हे राज्य लागतात इथं. ठीक आहे.
सो सांगायचा उद्देश काय, गंगा नदीची लोकेशन जी आहे ती कशी आहे, अशी आहे. गंगा नदीची लोकेशन कशी आहे, अशी आहे. ठीक आहे, अशी लोकेशन आहे गंगा नदीची. ठीक आहे. सो बघा, कुठून गंगा नदी वाहते, इथून पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल. ठीक आहे, पंजाब, हरियाणा, न्यू दिल्ली, उत्तर प्रदेश, बिहार आणि वेस्ट बंगाल ही गंगा नदीची लोकेशन आहे. आता ह्याच्या बेसिसवरती बघा, गंगा नदीचा हा खालचा पार्ट आहे, म्हणजे इकडून वाहते ना, अशी डायरेक्शन आहे तिची, म्हणून हिला लोअर गँगेटिक प्लेन म्हणलेलं आहे. ठीक आहे. नंतर हा मधला पार्ट म्हणून मिडल गँगेटिक प्लेन, नंतर हा वरचा पार्ट म्हणून अप्पर गँगेटिक प्लेन, आणि हे सगळे सोडून साईडला जो पार्ट आहे त्याला म्हणतात ट्रान्स गँगेटिक प्लेन. आणि ट्रान्स गँगेटिक प्लेन सगळ्यात बेस्ट सुटेड झोन आहे मोस्ट ऑफ द ऍग्रिकल्चर क्रॉप कल्टिवेट करण्यासाठी, आणि सगळ्यात जास्त क्रॉपिंग इंटेन्सिटी सुद्धा या झोनची आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेनची. आणि सगळ्यात सुपीक एरिया सुद्धा ह्या ट्रान्स गँगेटिक प्लेन मध्ये आहे. का तर इथं अल्व्हिओल सॉइल आढळते. अल्व्हिओल सॉइल, तुम्हाला अल्व्हिओल सॉइल म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की गाळाची मृदा आपण म्हणतो मराठीमध्ये, म्हणजे पाण्यामुळे तयार झालेली जी माती आहे, जी सुपीक माती आहे ती. सो गंगा नदीमुळे काय झालेलं आहे, तर हा जो एरिया आहे, ठीक आहे, सॉरी नेपाळमध्ये नाही जायचं आपल्याला. ठीक आहे, हा जो एरिया आहे, या एरियामध्ये गाळाची मृदा तयार झालेली आहे. सगळ्यात बेस्ट सॉइल अल्व्हिओल सॉइल ही सगळ्यात बेस्ट सॉइल आहे कोणताही क्रॉप ग्रो करण्यासाठी. ठीक आहे. सो सगळ्यात भारी झोन कुठला असेल तर ट्रान्स गँगेटिक प्लेन, ह्याच्यामध्ये पंजाब हरियाणा येतो. ह्यांची क्रॉपिंग इंटेन्सिटी सगळ्यात जास्त आहे, का तर इथं सॉइल चांगली आहे. ठीक आहे. देन बघा, थर्ड आपला आहे लोअर गँगेटिक प्लेन. देन वेस्ट बंगाल सगळ्यात पहिला. लोअर गँगेटिक प्लेन मध्ये सगळ्यात पहिलं राज्य कोणतं येतं, वेस्ट बंगाल जस्ट येतं. कोण, फक्त वेस्ट बंगाल. बघा, दाखवली तुम्ही आता लोकेशन तुम्हाला. आपण गंगा नदीची लोकेशन बघितली ती कशी आहे, अशी. आणि हा जस्ट वेस्ट बंगालचा पार्ट म्हणजे आपला लोअर गँगेटिक प्लेन आहे, फक्त आणि फक्त वेस्ट बंगाल. आणि थोडाफार पार्ट हा झारखंडचा पूर्वेकडचा थोडाफार पार्ट त्यामध्ये येत असेल, पण शक्यतो फक्त वेस्ट बंगाल, फक्त वेस्ट बंगाल म्हणजे लोअर गँगेटिक प्लेन आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ही जी गंगा नदी आहे ती इथं बे ऑफ बेंगालला जाऊन मिळते, आणि इथे एक डेल्टा तयार होतो. आय थिंक सो त्याला सुंदरबन डेल्टा म्हणतात, आय थिंक सो. ठीक आहे. डेल्टा म्हणजे काय, तर जिथं नदी समुद्राला जाऊन मिळते अशी लोकेशन म्हणजे डेल्टा. डेल्टा एक रिजन आपण बघितलं होतं बघा इकोसिस्टीम मध्ये. ठीक आहे. कन्फर्म नाहीये मी, पण शक्यतो तो सुंदरबन डेल्टाचा असावा. ठीक आहे. नंतर बघा, वेस्ट बंगालमध्ये म्हणजे लोअर गँगेटिक प्लेन मध्ये फक्त वेस्ट बंगाल येतो. प्रोडक्टिव्हिटी जी आहे राईसची एकदम लोअर आहे दॅन नॅशनल एव्हरेज. ठीक आहे, दॅन नॅशनल एव्हरेज 15 क्विंटल पर हेक्टर. म्हणजे प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. काल मी तुम्हाला सांगितलं होतं प्रोडक्टिव्हिटी म्हणजे काय, तर पूर्ण भारतामध्ये एका एकरला जर 25 क्विंटल ग्रो करत असतील आणि इकडं पण 10-15 क्विंटल ग्रो करत असतील तर यांची प्रोडक्टिव्हिटी कमी ऍज कम्पेअर टू नॅशनल एव्हरेज. नॅशनल मीन्स देशामध्ये एव्हरेज जेवढं प्रोडक्शन केलं जातं त्याच्यापेक्षा कमी प्रोडक्शन म्हणजे कमी प्रोडक्टिव्हिटी. सो नीट लक्ष द्या, productivity of rice is lower than national average 15 quintal per hectare, but this region contributes 12% of total rice production in India. म्हणजे अख्ख्या भारतामध्ये जेवढा 100% राईस ग्रो केला जातो त्या 100% पैकी 12% राईस हा फक्त वेस्ट बंगालमध्ये ग्रो केला जातो. लक्षात ठेवा. म्हणजे राईस प्रोडक्शन मध्ये सगळ्यात हायएस्ट कॉन्ट्रीब्युशन आहे वेस्ट बंगाल स्टेटचं. राईस प्रोडक्शन मध्ये सगळ्यात जास्त कॉन्ट्रीब्युशन आहे वेस्ट बंगाल स्टेटचं. लक्षात ठेवा. प्रोडक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे वेस्ट बंगालमध्ये, म्हणजे एका एकरला ते कमी राईस त्यांच्याकडे पिकतो किंवा पर युनिटला, पण सगळ्यात जास्त प्रोडक्शन हेच लोक करून देतात राईसचं. म्हणजे अख्खा भारत राहिलेले 88% राईस बनवतो आणि फक्त एकटा वेस्ट बंगाल 12% राईस प्रोड्यूस करतो. ठीक आहे, लक्षात ठेवा. हे महत्वाचं आहे बरं का सेंटेन्स. प्रोडक्टिव्हिटी कमी आहे पण प्रोडक्शन 12% आहे अख्ख्या भारताच्या राईस प्रोडक्शन मध्ये. क्रॉप्स कोणते घेतले जातात बघा, सिंपल. इथं आता काय केलंय, जस्ट इथं मेजच्या ऐवजी व्हीट रिप्लेस झालेला आहे. क्रॉप तेच आहेत जे आपण ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये घेतो.
क्रॉप तेच आहेत जे आपण ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये घेतो. ठीक आहे, बघा वेस्टर्न हिमालयन रिजन मध्ये 3 टॉप रँकिंग वाले क्रॉप पोटॅटो जोडीला त्यांच्या. ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये 2 टॉप रँकिंग वाले क्रॉप पॅडी आणि मेज आणि ज्यूट आणि रेपसीड हे बघितलं आपण. आणि तिसरा जो झोन आहे लोअर गँगेटिक प्लेन, इथे पण तेच क्रॉप घेतले जातात, फक्त इथं मेज रिप्लेस होऊन व्हीट इथे लावलेलं आहे. ठीक आहे, मेज लावत नाही तर इथं व्हीट लावतात, एवढाच डिफरन्स आहे, दुसरा काही डिफरन्स नाही. ठीक आहे, देन बघा रेपसीड, मेज अँड पोटॅटो आर न्यूली इंट्रोड्युस्ड. म्हणजे इथं अजून एक गोष्ट काय आहे की इथे फक्त व्हीट नवीन आलेलं आहे, पण तेच क्रॉप घेतले जातात जे ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये पण दिलेले आहेत. म्हणजे सुरुवातीला इथं 4 क्रॉप घेतले जायचे, कोणते? राईस, ज्यूट, रेपसीड आणि व्हीट. आता इथं रेपसीड पण म्हणजे रेपसीड नंतर इंट्रोड्यूस केलेलं आहे. मेज आणि पोटॅटो जे आहे ते मेज आणि पोटॅटो नवीन इंट्रोड्यूस केलेले आहेत आता इथं. म्हणजे अगोदर मेज आणि पोटॅटो इथं ग्रो केला जात नव्हता. आता बघा आता कसं लक्षात ठेवणार तुम्ही. ठीक आहे, बघा राईस आहे, व्हीट आहे, मेज आहे, 3 टॉप रँकिंग वाले क्रॉप. यांच्यासोबत पोटॅटो आहे. म्हणजे वेस्टर्न हिमालयन रिजन मध्ये जे क्रॉप ग्रो केले जातात ते इथं ग्रो केले जातात. दुसरा रिजन आपण बघितला ईस्टर्न हिमालयन रिजन. ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये 2 टॉप रँकिंग वाले क्रॉप आणि ज्यूट आणि रेपसीड ग्रो केला जात होता. म्हणजे ओव्हरऑल वेस्टर्न हिमालयन रिजन मध्ये जे 4 क्रॉप ग्रो केले जातात, ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये जे 4 क्रॉप ग्रो केले जातात, ते सगळे मिळून क्रॉप हे या थर्ड झोन जो आहे लोअर गँगेटिक प्लेन मध्ये ग्रो केले जातात. ठीक आहे, ठीक आहे, राहील लक्षात. ठीक आहे, राईस, देन मेज, देन पोटॅटो आणि व्हीट हा वेस्टर्न मध्ये ग्रो केला जात होता. अगेन ईस्टर्न मध्ये राईस आणि मेज जो आहे तो राईस आणि मेज जो आहे तो रिपीट झाला आणि 2 नवीन इंट्रोड्यूस केले होते ज्यूट आणि रेपसीड. आता हे सगळे मिळून हे जे 6 क्रॉप आहेत ते 6 क्रॉप या थर्ड झोन मध्ये ग्रो केले जातात. सिंपलचं लक्षात राहते. ठीक आहे, देन मोस्ट ह्युमिड आणि ड्राय ह्युमिड क्लायमेट आहे. मोस्ट ह्युमिड आणि ड्राय ह्युमिड क्लायमेट आहे. बघा वेस्टर्न हिमालय रिजन मध्ये कूल आणि ह्युमिड क्लायमेट होतं, थंड आणि दमट असं वातावरण होतं. नंतर ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये आपण आलो, तिथं ह्युमिड आणि सब ह्युमिड क्लायमेट होतं. का? पाऊस जास्त पडतोय. आता वेस्ट बंगाल मध्ये सुद्धा ह्युमिड क्लायमेट आहे, पण कसं ह्युमिड आहे? ड्राय ह्युमिड आहे. थोडाफार ह्याला वारं इकडचं पण लागतं ना, म्हणजे मध्य भारताचं पण वारं लागतं, गरम थोडं वारं लागतं त्यांना वेस्ट बंगालला. म्हणून इथं ह्युमिडिटी आहे, पण कशी कोरडी ह्युमिडिटी आहे इथं. ठीक आहे, लक्षात ठेवा. आणि दिस रिजन इज सब डिवायडेड इंटू 4 सब रिजन्स. वेस्टर्न हिमालयन रिजन 3 सब रिजन मध्ये डिवाइड केलेलं आहे. देन ईस्टर्न हिमालयन रिजन 5 सब रिजन मध्ये डिवाइड केलेलं आहे. आणि लोअर गँगेटिक प्लेन जो आहे तो 4 सब रिजन मध्ये डिवाइड केलेला आहे. अॅन्युअल रेनफॉल इथं कमी झालाय बघा, 1302 ते 1607 mm. वेस्टर्न मध्ये होता हायेस्ट 2000 mm, ईस्टर्नला होता 3500 mm आणि इथे किती हायेस्ट 1600 mm. ठीक आहे, देन फॉलोविंग आर दी निगेटिव्ह पॉइंट्स. निगेटिव्ह म्हणजे इथं त्रुटी काय आहेत या भागामध्ये, त्या म्हणजे लॅक ऑफ गुड वॉटर मॅनेजमेंट, म्हणजे ड्रेनेज प्रॉब्लेम आहे. वॉटर मॅनेजमेंट चांगलं नाही म्हणजे ड्रेनेज प्रॉब्लेम आहे. का हो? बिकॉज एक्सेस रेनफॉल आहे इथं. एक्सेस रेनफॉल असल्यामुळे सॉइल इरोजन जास्त होते, सो ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे इथं. ठीक आहे, देन यूज ऑफ लोकल व्हरायटी. लोकल व्हरायटी तिथले अडॉप्ट केल्या जातात. नवीन व्हरायटी जे आहेत ते नवीन व्हरायटी अडॉप्ट केल्या जात नाही तिथे क्लायमेटला सूट होतील अशा. देन लेस यूज ऑफ हायल्डिंग व्हरायटीज अँड पुअर एक्सटेन्शन वर्क. मोस्टली कसा पार्ट आहे म्हणजे थोडाफार आपण जर बघायला गेले तर वेगळासा पार्ट आहे हा पूर्व भाग म्हणजे. ठीक आहे, सो इथे एक्सटेन्शन वर्क अजून एवढं पोहोचलेलं नाही जेवढं पाहिजे. आणि मी आत्ताच एक गोष्ट मेन्शन केली की इथं ट्रायबल कम्युनिटीज जास्त आहेत किंवा ट्रायबल एरिया जास्त आहेत. ठीक आहे, म्हणजे इथे ट्राईब्स जास्त प्रकारचे राहतात. सो ट्राईब्स त्यांचं कल्चर वेगळं असतं, त्यांची संस्कृती वेगळी असते. आणि काय म्हणतो की त्यांचं एवढी डेव्हलपमेंट झालेली नाहीये जेवढी एक्सपेक्टेड आहे. त्यांच्यापर्यंत हेल्थ फॅसिलिटीज पोहोचलेल्या नाहीयेत किंवा इतर ज्या फॅसिलिटी आहेत त्या सुद्धा पोहोचलेल्या नाहीयेत. का? तर तिथे एक्सटेन्शन वर्क म्हणजे कुठल्याही फॅसिलिटी बद्दल किंवा कुठल्याही त्यांच्या अडचणी असतील ना, त्यांच्यापर्यंत अजून मॅनेजमेंट आपण म्हणू शकतो किंवा एक्सटेन्शन तिथेपर्यंत पोहोचलेलं नाहीये. ठीक आहे, सो पुअर एक्सटेन्शन वर्क आहे, त्यामुळे पुअर एक्सटेन्शन वर्क असल्यामुळे जे नवनवीन टेक्नॉलॉजीज
येतात ऍग्रिकल्चरमध्ये त्या सुद्धा तिथं पोहोचलेल्या नाही आहेत. म्हणजे इनडायरेक्टली जर सांगायचं झालं तर ऍग्रिकल्चरमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे तर एक्सटेन्शन, की जे लॅबमध्ये जे रिसर्च होतंय तो लँड पर्यंत पोहोचला पाहिजे. लॅब टू लँड प्रोग्राम आपण बघतो, पण ते इथे पोहोचत नाही का, तर एक्सटेन्शनच इथं पुअरली वर्क करतंय. ठीक आहे, म्हणून तर इथले लोक यूज ऑफ लोकल व्हरायटी वापरतात, हायलिंग व्हरायटीज अजून यूज करत नाहीत, बिकॉज त्यांना त्याचं महत्वच माहित नाही का, तर एक्सटेन्शनच पोहोचलेलं नाही अजून एवढं. ठीक आहे. देन inadequate supply of inputs, poor marketing and processing, then lack of transportation and storage, डिपेंडंट ऑन मान्सून. म्हणून तर सांगितलं ना तुम्हाला इथं मान्सून पॅडी जास्त घेतला जातो. डिपेंडंट ऑन मान्सून पॅडी जास्त घेतला जातो. आणि सॉइल अँड वॉटर इरोजन जास्त होतं. अनएज्युकेटेड आणि पुअर फार्मराइज्ड आणि पुअर इलेक्ट्रिक सप्लाय आहे इथं. ठीक आहे. हा जस्ट तुमचा होता लोअर गँगेटिक प्लेन. लोअर गँगेटिक प्लेन ह्याच्यामध्ये फक्त वेस्ट बंगाल येतो, फक्त वेस्ट बंगाल येतो. ठीक आहे. सो मिडल गँगेटिक प्लेन घेऊया जस्ट आणि मग आपण स्टॉप करूया. आता मिडल गँगेटिक प्लेन बघा. ईस्टर्न पार्ट्स ऑफ यूपी, उत्तर प्रदेशचा पूर्व भाग, अँड बिहार प्लेन्स, बिहारचा सपाट प्रदेश. आता हे काय बघा, आपण बघितलं लोअर गँगेटिक प्लेन म्हणजे वेस्ट बंगाल आहे, अपर गँगेटिक प्लेन म्हणजे सॉरी मिडल गँगेटिक प्लेन म्हणजे कोण आहे, हा यूपी आहे आपला. बघा इथं अपर गँगेटिक प्लेन आहे, हा आहे यूपी. ठीक आहे. आणि हा आहे बिहार. तर यूपीचा म्हणजे हे यूपी आहे ना, यूपीच्या इकडे कुठली डिरेक्शन असणार, ईस्ट, आणि हा बिहार. सो हा जो यूपी आहे, यूपीच्या पूर्वेकडचा भाग म्हणजे इकडचा भाग, आणि बिहारचा सपाट प्रदेश, हा झोन म्हणजे तुमचा आहे अप्पर, सॉरी आपण मिडल गँगेटिक प्लेन बघतोय ना, सॉरी इथे मिडल गँगेटिक प्लेन आहे. तर हा आहे तुमचा बिहार, आणि या बिहारमध्ये थोडाफार पार्ट म्हणजे पूर्वेकडचा जो उत्तर प्रदेशचा पार्ट आहे तो याच्यामध्ये येतो. म्हणजे ही जी लोकेशन आहे ती आहे मिडल गँगेटिक प्लेन. ठीक आहे. बघा मी काय सांगितलं, बघा हा बिहारचे सपाट प्रदेश, आणि हा जो उत्तर प्रदेश आहे या उत्तर प्रदेशची ईस्ट साइड इकडे आहे ना, ईस्ट. ठीक आहे. सो ह्याचा ईस्टचा थोडाफार पार्ट म्हणजे असा जो प्लेन आहे, असा जो झोन आहे, म्हणजे नेपाळमध्ये नाही घुसायचं आपल्याला, असा जो झोन आहे ना याला म्हणतो मिडल गँगेटिक प्लेन. ठीक आहे, लक्षात ठेवा. देन याच्या कॅरेक्टरिस्टिक्स बघा. 40% ऑफ टोटल क्रॉप एरिया इज इरिगेटेड, म्हणजे जेवढा एरिया क्रॉपच्या अंडर आहे त्यातला 40% एरिया फक्त इरिगेटेड आहे. क्रॉपिंग इंटेन्सिटी इथं किती आहे, 142%. आणि इंडियाची नॅशनल क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे 136%. आपण बघितले क्रॉपिंग सिस्टीम अँड क्रॉपिंग पॅटर्न मध्ये की इंडियाची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, 136%. आणि त्या उलट या मिडल गँगेटिक प्लेनची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, 142%. म्हणजे इंडियाच्या क्रॉपिंग इंटेन्सिटी पेक्षा इथली क्रॉपिंग इंटेन्सिटी जास्त आहे जर विचार केला तर. ठीक आहे. लो प्रोडक्टिव्हिटी ऑफ राईस आहे, सेम वेस्ट बंगालमध्ये जशी प्रोडक्टिव्हिटी कमी आहे तशी इथं पण प्रोडक्टिव्हिटी कमी आहे राईसची. 3 सब रिजन मध्ये हा रिजन जो आहे तो डिवाइड केलेला आहे. आणि ईस्टर्न यूपी जो आहे तो 3 सब रिजन मध्ये डिवाइड केलेला आहे, आणि बिहार जो आहे तो 9 सब रिजन मध्ये डिवाइड केलेला आहे. अशा पद्धतीनं मिडल गँगेटिक प्लेन जो आहे तो टोटल 12 सब रिजन मध्ये डिवाइड केलेला आहे. ठीक आहे. मॉइस्ट सब ह्युमिड टू ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे, मॉइस्ट सब ह्युमिड टू ड्राय सब ह्युमिड क्लायमेट आहे. आणि 1211 ते 1470 mm. ठीक आहे. एवढा पाऊस आहे इथं. आणि इथं मेन क्रॉप कोणते घेतले जातात, शुगर केन आहे, पॅडी आहे, मेज आहे, आणि व्हीट आहे. म्हणजे 3 टॉप रँकिंग वाले क्रॉप आणि एक शुगर केन जो सगळ्यांना आवडतो आपल्या इकडे. ठीक आहे. कोणते, पॅडी, मेज आणि व्हीट घेतला जातो इथं. 3 टॉप रँकिंग वाले क्रॉप आणि शुगर केन. ठीक आहे. आणि शुगर केन काय येत असेल हो, बिकॉज उत्तर प्रदेशमध्ये शुगर केन प्रोडक्शन थोडं जास्त आहे, किंवा आय थिंक सो शुगर केन फॅक्टरी थोड्या जास्त आहेत उत्तर प्रदेशमध्ये. सो उत्तर प्रदेशचा ईस्टर्न भाग इथं येतोय म्हणल्यावर शुगर केन पण याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. ठीक आहे. सो बघा आतापर्यंत आपण 4 रिजन बघितले. पहिला आपण रिजन बघितला वेस्टर्न हिमालयन रिजन, त्याच्यामध्ये जम्मू काश्मीर येतो, हिमाचल प्रदेश येतो, आणि युपीच्या हिल्स येतात. तिथं रेनफॉल आपण बघितला हायेस्ट 2000 mm आहे. तिथं क्लायमेट जो आहे ते ह्युमिड आणि तिथं कूल आणि ह्युमिड क्लायमेट आहे. आणि तिथं 4 क्रॉप घेतले जातात, 3 टॉप रँकिंग वाले क्रॉप आणि एक पोटॅटो. देन आपण ईस्टर्न हिमालयन रिजन बघितला,
ह्याच्यामध्ये 8 जे पूर्वेचे राज्य आहेत ते 8 पूर्वेचे राज्य येतात आणि 3 एक्स्ट्रा पार्ट येतात, ते म्हणजे दार्जिलिंगच्या हिल, बिहारचे काही पार्ट आणि वेस्ट बंगालचा काही पार्ट. कोणता? जलपैगुडी पार्ट. देन आपण हे बघितलं की इथे ईस्टर्न हिमालय रिजन मध्ये रेनफॉल एकदम हायेस्ट आहे, 3,500 mm एवढा. इथं क्लायमेट जे आहे ते कसं आहे, ह्युमिड आणि सब ह्युमिड क्लायमेट आहे. आणि इथं क्रॉप कोणते घेतले जातात ईस्टर्न हिमालयन रिजन मध्ये, तर 2 टॉप रँकिंग वाले क्रॉप पॅडी आणि मेज, आणि दुसरे 2 एक्स्ट्रा कोणते ज्यूट आणि रेपसीड घेतला जातो. हे आपण बघितलं. तिसरा झोन आपण बघितला लोअर गँगेटिक प्लेन. याच्यामध्ये फक्त वेस्ट बंगाल येतो. लोअर गँगेटिक प्लेन याच्यामध्ये फक्त वेस्ट बंगाल येतो. तर ह्याच्यामध्ये आपण बघितलं की इथं प्रोडक्टिव्हिटी राईसची कमी आहे, पण हा वेस्ट बंगाल एकटा टोटल जे राईस प्रोडक्शन आहे भारताचं त्यामध्ये 12% कॉन्ट्रीब्युशन देतो एकटा. ठीक आहे. देन याच्यामध्ये ईस्टर्न आणि वेस्टर्न हिमालयन रिजनचे जेवढे क्रॉप दोन्हीमध्ये जे क्रॉप ग्रो केले जातात ते सगळे क्रॉप इथे ग्रो केले जातात. कोणते? वेस्टर्न हिमालयन रिजनचे 4 क्रॉप व्हीट, मेज, पॅडी आणि पोटॅटो, हे 4 क्रॉप. आणि इकडं ईस्टर्न हिमालय रिजन मध्ये जे 2 क्रॉप वाढले होते ज्यूट आणि रेपसीड, असे टोटल 6 क्रॉप या लोअर गँगेटिक प्लेन मध्ये ग्रो केले जातात. आणि इथं हायेस्ट रेनफॉल आहे 1600 mm. हे आपण बघितलं. देन लास्ट आपण मिडल गँगेटिक प्लेन आपण बघितलं. ह्याच्यामध्ये ईस्टर्न म्हणजे उत्तर प्रदेशचा पूर्व भाग येतो आणि बिहारचे सपाट प्रदेश येतात. याच्यामध्ये 40% टोटल क्रॉप एरिया जो आहे तो कसा आहे, इरिगेटेड आहे. आणि क्रॉपिंग इंटेन्सिटी लक्षात ठेवा, भारताची 136% आणि त्याच्यापेक्षा जास्त क्रॉपिंग इंटेन्सिटी या एरियाची 142% आहे. का? बिकॉज दिस एरिया इज ब्लेस्ड विथ अल्व्हियल सॉइल. म्हणजे गंगा नदीचे जे काही झोन आहेत ना, हे सगळे इथं. देन आपण बघितलं इथे सुद्धा राईसची प्रोडक्टिव्हिटी कमी आहे. आणि इथे क्लायमेट कसं आहे, मॉइस्ट सबह्युमिड टू ड्राय सबह्युमिड क्लायमेट आहे. आणि इथे रेनफॉल आहे 1400 mm हायेस्ट रेनफॉल. ठीक आहे. सो नेक्स्ट आपला अप्पर गँगेटिक प्लेन आहे, ट्रान्स गँगेटिक प्लेन आहे. उद्याच्या लेक्चरला आपले हे ॲग्रोक्लायमॅटिक झोन आपले कम्प्लीट होतील. जस्ट बघा 3 प्लेट्यू वाले, ईस्टर्न, सेंट्रल, वेस्टर्न आणि साऊथर्न प्लेट्यू. ईस्ट कोस्ट, वेस्ट कोस्ट, गुजरात, वेस्टर्न ट्रायल. ठीक आहे.